हे जात तज्ञ आहात यांचा एक व्हिडिओ माशाल्लाह व्हायरल झालो आपलो. सलाम वालेकुम रहमतुल्लाह. आज आम्ही आहो बानकोटला. हे आमचं नवीन ब्रिज जो बनतोय आणि आमचा अल्हम्दुलिल्लाह ह्या गावाचं लोक आहात. त्यांचं नाव आहे बशीरभाई करेल. यांना आपल्या व्हिडिओत बघल्यावर हमेशा तुम्ही अब्दुल गनी नारकर खोत आमच्या नारकर मोल्ल्याचं मुतवल्ली पण आहात. हे अल्हम्दुलिल्लाह फेमसच आहात. एक युट्यूबर आहात, एक इन्फ्लुएन्सर आहात. असगरभाई जलगावकरीन बानकोट आणि तिकडे हे जात ना आमचं हे विश्लेषक आहात. हे जात तज्ञ आहात यांचा एक व्हिडिओ माशाल्लाह व्हायरल झालो आपलो. आणि तुम्ही व्हिडिओ बनवू नको, मदत करा. शेतकरी वारो सुटलोय, आंब्याची परेशानी आहे लोकांना. आणि तुम्हाला काय देणार? युट्यूबवर मिळतंय, तुमचा जमतंय. गावात काय मिळलं काय तुला? हो भाई, तुम्हाला युट्यूबवर काय मिळलं जरा सांगा. पण आम्ही पब्लिकला जैसा ही देतात. लोकांना वाटतं काय लखपती आणि करोडपती जाईल. हा मिळालं युट्यूबरचो. काय बोलतात ऐका. कोणाला मुतवली सोपा गेला पण ती नापाकी होतं मुतोले यार. हा माशाल्लाह माशाल्लाह. आणि आमचं हे अब्दुल रहमान भाई आहात हाफिज. याला पण आपण एक व्हिडिओत घेतल्या वा. पण आता हसी मजाकचं थोडं पाठ जाईल अल्हम्दुलिल्लाह. थोडी हसी मजाक होया पण पाहिजे लाईफला. आणि ह्यो जो आमचा माणूस आहे ना हमेशा माशाल्लाह माणसाला म्हणजे हसून यातलं रेकॉर्ड आहे. पण आपण जरा विचारूया आंब्याची जी पोझिशन आहे ना. मी आमचा एक व्हिडिओ बनवलो होतो, त्यांना पण विचारू, काही मुश्किल नाही. पण जी रिअलिटी आहे लोकांना समजल्या पाहिजे. लोकांना काय वाटतं माहितीये, आंब्याचा रेट जास्त बोलतात असं वाटतं, ह्याला काही महाग देतात. पण आज परिस्थिती काय आहे लोकांची आंब्याच्या बद्दल ती जरा सांगा. पावडरचा पैसा नाही वसूलणार. पावडरचा पैसा काय काय पावडरचं दवाचं मेहनत करता पैसा नाही वसूलणार आमच्या. ऐशी पोझिशन अशी कंडिशन झाली. 2 वर्षाची यंदाच नाही 2-3 वर्षाची चाललाय. बाप रे बाप. बघा आमच्या अब्दुल रहमानचा काही मामलो नाही तो, पण तो पण समजतात का काय कंडिशन आहे. काय बोलल्या? कालो झालो, खाक झालोय, खाक कोलसो. आमचं मरहूम केपी हा. यांनी सांगले ते येत्या 3 वर्षापर्यंत बानकोटचा हालात सही राहणार नाही. आंब्याचं हो आंब्याचं. बकरभाई पेवेकर माशाल्लाह त्यांचा आज जिकर झालो होतं. पण आंब्याचं एक कारोबार करायचं. पण जी बोलियाचं ती आम्हाला हसी मजाकला असं वाटायचं काय आपलं माणूस बोलतोय. पण आज रिअलिटी ही आहे का 2 वर्षा बानकोट जी गावठण एरिया ती फेल गेलाय. यंदाचा 3रा वरीस आहे, ती पण ऑलमोस्ट फेल जाण्यातून जमा आहे. तर मग सगळ्यांनी दुआ करा. शेतकरी आहो मी, कोशिशो करता. लोकांचा रोजगार आहे, मोप लोकांचा 3वर रोजगार आहे. आणि म्हणजे कामदारापासून जो आंब काढतं आणि पुढे जाऊन दलाल लोक पण 3वर अवलंबून आहात. पण जर मार्केटच म्हणजे आंबोच नसलो तर पुन्हाच कमवायचा मोका मिळणार नाही. दलाल लोकांची जर बात केल्यावर ना नवीद बाय, तर त्यांना काही ना काही येते, हर टाईपचं फ्रूट येते त्यांना, कशी ना कशी येते. पण आपल्या देशात शेतकऱ्यांना आंब्याशिवाय काही नाही. बिलकुल बिलकुल. आणि जर एक आंबोच जर फेल जाईल तर करल काय माणूस आहे. काय करेल शेतकरी? दलालचा विषय बोलल्या होतं, वर्षभर त्यांचं गालं भरलेला नाही. तशी मोप लाईन आहात तर कमवू शकतात. पण आपली जी लाईन आहे ती आंब्याचीच आहे. आपण जंबावला विचारूया. जंबाव तुम्ही बोलल्या त्या फुटियासाठी काय काय काढणार पाहिजे तर तुम्ही त्यांच्याबद्दल बोलता. पण एक नॉर्मली सांगा आमच्या व्ह्युअर्सला काय कारण आहे का मोह जो करपो गेलो. काय वाटतंय तुम्हाला? क्लायमेटच सही नाही आंब्यासाठी. ढगाळ वातावरण होता पुढा. म्हणजे जी प्रॉब्लेम येते ती क्लायमेटच्याच हिशोबातलं येते. अल्लाच्या तरफशी नाही जी पण आहे ती नफा आणि नुकसान. पण अल्लाची दुआ करा, अल्लाह सगळ्यांच्यासाठी बेहतर रास्तो कारो. आणि एक बात तुम्हाला मी सांगता व्हिडिओच्या जरिये, बघा आंबो जो आहे ना तो आज अनमोल होत चाललोय. म्हणजे त्यांच्या पाठील माणूस शेतकरी किती मेहनत करते. आमचा कैसा मामला हे पण समजून घ्या तुम्ही. आम्ही काय करता आंब म्हणजे बागात खरेदी करता, कॉन्ट्रॅक्ट बेसवर आम्ही कंपाऊंड 5 वर्षाची 10 वर्षाची घेता. मालकाला आम्ही तर ठराविक पैसे देऊन टाकता. जरा आंबो मार्केटला जास्त गेलो तर उठाव नाही, ही नाही ती नाही, खंची तरी 8-20 लोळयाचं बघ. नाही पण त्यांच्या पहिलेचा पण आपण प्रोसेस सांगूया. आम्ही तिला खत टाकताव, आम्ही तिला सफाई करताव, आम्ही तिला स्प्रे करताव. म्हणजे आम्ही काय आयतो आंबो काढत नाही का कलम घेतल्या आपोआप आंबो जायलो बगैर स्प्रेच्या आणि काढून मार्केटला धाडल्या. लोकांचं टेन्शन ती वेगळा. सही. कामवाल्यांचं टेन्शन सही. काय बोलतो अब्दुल? डायरेक्ट आंबो असं आपलं टेन्शनच नसतं. कल्ली वल्ली असतात, त्याला काही मुश्किल नाही. पहिली बात तर खरेदी आता इतकी महाग जाईल का हद नाही त्यांची. आम्ही पुरा तिला शेतीच्या हिशोबात सजवून पुरा मुकम्मल करून मग तुमच्यापर्यंत खायला तो आंबो धारताव. आणखी एक बात बोला ना नवीद बाय, की जर ती कंपाऊंड नाही लागला तर तुम्हाला सामनावाल्याला पेमेंट देणार. बिलकुल. जर नाही लागलं तर तुम्ही तवरो बॅग जाताव, का की तुमची जी जमा पुंजी होती ती तुम्हाला हिनातनं टाकेला. सही बात आहे. मेहनत बेकार होती. तर अल मुख्तसर यो व्हिडिओ खूप लांब होतोय. काय बोलण्याचं कारण हे की शेतकऱ्यांची मोप मेहनत आहे. तुमची दुआ पण पाहिजे. आणि जर आंबो तुमच्या हातातला नेतय तर 3वर शेतकऱ्यांसाठी सवाल तरी तुम्ही ही नको करू का यार मोप महाग आहे का ही आहे का ती आहे. त्यांच्या पाठीमा मोप मेहनत आहे. यकीन करा तुम्ही, जो करतं त्यालाच कळतं का काय पोझिशन आहे. सकाळची माशाल्लाह पाक ही पण चालू होते महिनो रमजानचो. सगळ्यांना मुबारक आमच्या इकडची. आमला पण दुआ ते अल्हम्दुलिल्लाह. आमच्या तरफशी आमच्या सगळ्या व्ह्युअर्सला रमजानची मोप मुबारकबाद. अल्लाह ताला तुम्हाला रमजानची रहमत, बरकत, मगफिरत आणि
जहन्नमशीन आजादी नसीब करो। अल्लाह आमच्या हक्कातून पण ही दुआ करो, कबूल करो, ताकि 3 अशरा आहात, एक रहमतचो आहे, एक मगफिरतचो आहे आणि एक जहन्नमशीन आजादीचो अशरो आहे। आणि अल्लाह ताला हर साथ हर घरी लाखो लोकांना रमजानच्या बरकतनी बक्षून किती टाकते। 18 ना? आज आपली 19 इंग्लिश आज आणि माशाल्लाह पहिली तरावी होईल. होऊ शकते आज चांद जर झालो तर पहिली तरावी होत, गल्फला जाईल का? गल्फला जायलो आणि जर चांद नाही जायलो, शहादत नाही मिळली तर मग सकल तरावी होईल पहिली। ठीक आहे, दुआतला याद ठेवा। अशी दाखवा ना शॉर्ट टोर आपलं ब्रिज. हे बघा माशाल्लाह बेहतरीन ब्रिज बनते अल्हम्दुलिल्लाह, जेरे तामीर आहे, बेगून होयाची दुआ करा बस। ही दुआ पाहिजे मुकम्मल होता ताकि आम्ही बघलेलो पहिलो ब्रिज आहे ना तिकडे बनलेलो, ऑलमोस्ट झालेलो, गेलो सगळं भंगारात। नेता जाए कार में, जनता जाए भाड में। पब्लिक का पैसा. हा, पब्लिक का पैसा मिसयूज चालला काय, टेंडर निघतात, कमिशना मिळतात मिळणाऱ्यांना, इथं ऐश करतात। पब्लिक जे इथं खड्ड्यात पण सफर करते आणि ही तकलीफ पण उचलते। जीव जल्ल्यावरच माणूस बोलतो, आम्ही बोलतो तिचं कारणच ती आहे। कामा जितकी बेस होती तितकी करा, सगळे नेता लोक खातात पण विकास होऊन द्या, कोण दुधाशी दुखलेलो नाही। जितका विकास हो तितका विकास करा, लोकांसाठी सुविधा देसा तर लोकांच्या दिलाशी पण दुआ निघेल। बरोबर ना जंबा? ठीक आहे, अजून काही सांगाल? म्हणजे जी बरबादी झाली ती आंब्याची क्लायमेटच्या मुले झाली। अल्लाह खैर कर, अल्लाह हाफिज। वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आज बानकोटला आहे मी आणि माझ्या मंगती बघू शकता तुम्ही, मी पाण्याच्या वरती। त्याचं लास्ट टाइम तुम्हाला मी दाखवलं आहे, पिलरचा काम चालू होता तेव्हा झैल्यात आणि त्यांनी वेल्डिंग मारायसाठी आहे, ही नवीन काही केलेलं आहे। तीनवर येऊन दाखवायची कोशिश करत आहे। काम बघा माशाल्लाह फुल जोरात चालू आहे। आज शाबानची 29 तारीख आहे आणि इंग्लिश जी आहे ती तकरीबन 19 तारीख आहे। 29 शाबान आणि इंग्लिश फरवरी 29। त्या बाजूला आपलं काही लोक आहात ज अजगर जलगावकर बानकोटवालं, त्याच्यासोबत जईम प्रकार तर पण सीवर येऊन बसल्या, समंदरवर येऊन माशाल्लाह ताजी हवा पण घेतात। प्लस अल्हम्दुलिल्लाह अल्लाची मोठी नेमत आहे की आम्हाला बानकोटला समंदरच लागून आहे, बहरे अरब जी आहे ना, अरबियन सी, तर ही अल्हम्दुलिल्लाह या बाजूला जर बघाल ना तुम्ही तर ही अरबियन सी आहे। आणि सुरत जातो ना सामनाच तो पण अल्हम्दुलिल्लाह पॉईंट आहे, अल्लाचा शुक्र आहे। मोब जोरात काम चालू आहे या ब्रिजचा, मोब जोरात काम चालू आहे। चला बेस बात आहे, अल्हम्दुलिल्लाह होऊन द्या, ही पुरी मुकम्मल दुआ करा। मोब भियत मी हातपात आईला पोचले आहे, बोलू तुम्हाला आतून थोडा वरती जाऊन काहीतरी दाखवायची कोशिश करताय। रमजानची आमद आहे, रमजान मुबारक। हे आमचा बाबू आहे, हिशामुद्दीन उंडरे, याला प्यारणी बाबू बोलतो मी आणि माशाल्लाह घरोत येतो। हे बघा 2 पालू मिळतात, मच्छी मिळते त्याला। हा घरो यायचो पॉईंट पण आहे बानकोटला अल्हम्दुलिल्लाह। मोठा समंदर मी तुम्हाला मुसलसल दाखवत आहे। या बाजूला आमचं सुलतानबाई बुकरी पण आहात। सुलतानबाईची तर खैरियत ना, तुमची फिशिंग कसली चालली ही? पण काय बोलतात या काठीला? आर्टिफिशियल ना, आर्टिफिशियल घरवणी चालू आहे यांची। आणि छोटी मच्छी नाही, यांना मोठी मच्छी पाहिजे, 8 किलो 10 किलोचं तांबूस बोला, तामशी किंवा कोमट बोला, त्याच्यानंतर गोबडो तो पण मिळतं आणि मोप लोकांना मिळतं अल्हम्दुलिल्लाह। का सीझन जर बेच चालली ना तर लोक 2-2 3-3 पण मारतात नाही बाबू? काय बोलशील बाबू? नाही मिळतं 2-2 3-3 हां पेटीचं कोमट मिळतं ऐसा महिन्याला माशाल्लाह। हे फेकम फाक आहे ह्याचं जास्त जरा नाही सुलतान? नाही एक पेटीचं काढे ना कोमट काय एक पेटीचं। आणि ह्यो जेव्हा पाको वरतं ना, पाको जर कोण लांब असेल ना तर समजा याला काय लागलं आणि काय नाही, एडो बनवण्यातलं मग हुशार आहे ते समजो बाबू, घरवण्याच्या मामल्यातला, तुम्ही दुसरा काही समजू नको। हे बाय सामनं सेकंड स्टेपचं ह्या बनलेलं आहात पिलर, ह्या भिनवर जाऊन मी तुम्हाला दाखवले आहे जवळशीन, तेव्हा तिकडं पण चालू झालं आहे काम, 3ऱ्या इंचा आणि 4थ्या इंचा पण चालू आहे। आणि जुनं बघा ब्रिज किती मजबूत काम केलेला होता, पण काय सेठ का माल घासलेट, नेता जाए कार में, जनता जाए भाड में, ऐसा करून ठेवलेलं सगळा। मोठा प्रोजेक्ट होता ही, पण जनताचा पैसा आहे, नेता लोकांचा थोडी पैसा आहे। पैसा गेलं तर पब्लिकचं जाणार आहात। नेता जाए कार में और जनता जाए भाड में, अशी पोझिशन आहे आपल्या देशाची। सगळं चोर मोप कमी ऐसे लोक आहेत पॉलिटिशियनचा बेस असतील, तर सगळं खादू लोक त्यांचा पोट कैसा पालेल, त्यांच्या नसलचा पोट कैसा पालेल ती बघतील, पण पब्लिकचा खया ही तर ती नाही बघणार। आता हे मोठं प्रोजेक्ट नवीन चालू झालो आहे, दुआ करा बेगून होऊन द्या।